सो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा नवीन ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे आणि खूप दिवसांनी मी ब्लॉग अपलोड करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो मी खूप एक्सायटेड ह्या ब्लॉगसाठी लवकर पोस्ट करण्यासाठी, कारण हा खूप भारी ब्लॉग होणार आहे. कारण आपल्या घरी मोहित दादा येणार आहे जो की खूप कॉमेडी आहे आणि आज मी त्यासाठी जरा स्पेशल काहीतरी करणार आहे जेवायला वगैरे. आणि मी एक असं रॅपिड फायर गेम खेळणार आहे त्याच्यासोबत आज आणि बघूयात तो कसा होतोय. बरंच काही काही तुम्हाला एन्जॉय करायला भेटणार आहे आमच्या पर्सनल आयुष्यात. म्हणजे एवढं पण पर्सनल नाही, पण थोड्याफार ज्या काही गोष्टी असतील ज्या आमच्यासोबत घडलेल्या आहेत त्या तुम्हाला आज ह्या ब्लॉगमध्ये कळतील. आणि बऱ्याच गोष्टी लोकांना माझं खरंच खूपच आवडतं असं ऐकायला माझ्याबद्दल. बऱ्याच ठिकाणी कमेंट्स असतात, हिंदवीताई तू अशी काय म्हणजे काय स्पेशल करतेस किंवा मग कोणत्याही गोष्टींमधून लोकांना खूप म्हणजे माझ्याबद्दल एक म्हणतो ना आपण प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते. तर हा ब्लॉगमधून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील की म्हणजे मला काय आवडतं किंवा मोहित दादाला काय आवडतं. आम्ही एकमेकांना विचारणार आहोत. सो हा ब्लॉग खूप भारी होणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. स्किप न करता हा पूर्ण ब्लॉग बघा. तो गाईज तो आता येतोच आहे मोहित दादा आणि आज मी त्यासाठी काहीतरी जेवायला बनवायचं प्लॅनिंग करतेय. सो काहीतरी आपण त्याला लाईट किंवा काहीतरी असं नॉर्मल खायला करणार आहोत. त्याला आवडतं की नाही काय माहिती, त्याला आपण आला टेस्ट विचारूयात. सो मी आता बनवताना ब्लॉग नाही करू शकत कारण मोबाईल पकडायला कोणीच नाहीये. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आज खूप मजा येणार आहे. म्हणजे आम्ही खूप दिवसांनी भेटतोय. मी बरेच दिवस झाला जिगसला कोणालाच भेटलेली नाहीये एवढ्या दिवसांमध्ये आणि आज खूप दिवसांनी मोहित दादा भेटणार आहे. सो हा खरंच धमाल ब्लॉग होणार आहे. आणि जिगस मधला सगळ्यात फेवरेट आदित्यनंतर कोण आहे तर मोहित दादा आहे. सो ब्लॉग खूप भारी होणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बऱ्याच म्हणजे मी असं बोलताना ते खूप एक्सायटेड आहे ब्लॉगसाठी, तर तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत बघा. सो गाईज सगळं आता रेडी झालेलं आहे खायचं वगैरे. दादा आल्यावरती आपण त्याला विचारूयात आणि त्याला डायरेक्ट खायला देऊयात. पण मी त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, तो येईपर्यंत तो अजून एक 5-10 मिनिटात पोहोचूनच जाईल. तर आमच्या बॉन्डबद्दल तुम्ही खूप दिवस झाले की जिगरची टीम कशी काय झाली किंवा आमचं बॉन्डिंग कसं आहे सगळ्यांचं. तर कसं आहे की आम्ही सगळे एकत्र राहायचो, म्हणजे जवळजवळ राहायचो पहिले. पण मी तिथून शिफ्ट झाले मोहम्मदवाडीला कारण शॉप वगैरे आणि इथे माझे बरेच फ्रेंड्स राहायचे म्हणजे मुलींमध्ये जे काही क्लोज आहेत खूप माझ्या. सो मी इकडे शिफ्ट झाले आणि मला हे हडपसरवरून जवळसुद्धा पडायचं, सिंहगड रोड खूप लांब पडायचं. सो मी इकडे शिफ्ट झाले आणि आम्ही ज्यावेळेस एकत्र असायचो त्यावेळेस मोहित आणि माझं एवढं काही बॉन्डिंग नव्हतं. मोहित आणि माझं खूप रेअर असं म्हणजे कधीतरी बोलायचो आम्ही. नंतर आदित्य, मी सगळ्यात जास्त आदित्यला क्लोज होते, विशाल दादाला क्लोज होते. थाटामाटाच्या सॉन्गच्या शूटच्या वेळेस आमचं खूप म्हणजे छान बॉन्डिंग झालं ज्यावेळेस आम्ही तळेगावला शूट केलं होतं थाटामाटात. आणि त्याच वेळेपासून आदित्यन मी जास्त बोलायला लागलो. विशाल दादांना आम्ही पहिल्यापासूनच क्लोज होतो आणि तिथून पुढे हळूहळू बोलून म्हणजे आम्ही असं एकमेकांबद्दल एक इमोशनल बोलतो ना, इमोशनल सपोर्ट एकमेकांचा झालो. त्यानंतर माझे 1 मिलियन झाले आणि खूप छान सगळ्यांनी मला सरप्राईज दिलं. तेव्हा एक जिगर्स टीम आमची फायनली एक स्ट्रॉंग बोलतो ना तेव्हा एक सगळ्यांमध्ये आमचं स्ट्रॉंग बॉन्डिंग झालं. मग त्यानंतर मोहित आम्ही बरेच शूटसोबत केले किंवा मग बरेच असं इव्हेंट्स असतील, आम्ही सगळीकडे एकत्र असायला लागलो. फक्त प्रॉब्लेम एवढा झाला की मी इकडे शिफ्ट झाल्यानंतर आम्ही जरा कमी भेटायला लागलो म्हणून जास्त भेटणं होत नाही. पण आमचं बॉन्डिंग तेवढं स्ट्रॉंग आणखीन सुद्धा आहे. आणि मोहित दादा सारखा भेटायला येतो, मध्ये पण मला 1-2दा भेटायला आला होता आणि आता पण येतोय त्याच्यामुळे. आणि मी ज्यावेळेस शिफ्ट झाले त्यावेळेस जेव्हा माझ्या घराची वास्तुशांती होती आणि 1-2दा पण सगळी टीम मला भेटायला आली होती. पण आता कसं आदित्य पण आदित्यच्या कामात असतो, सगळे त्याच्या कामात आहे. सो आम्ही एवढं भेटत नाही. पण येत्या 10 तारखेला आदित्यच्या शॉपचं ओपनिंग आहे, त्यावेळेस आम्ही सगळे पुन्हा एकदा भेटणार आहोत. आणि तुम्हाला आमचं बॉन्डिंग सगळ्यात जास्त आवडतं कारण माझ्यामध्ये आदित्य आमच्यामध्ये खूप मॅच्युअर्ड आहे, सगळ्यांमध्ये खूप मॅच्युअर्ड आहे. ॲक्च्युली मला जर पर्सनली कोणती गोष्ट करायची असेल ना तर मी फक्त आदित्यला विचारते आणि त्यानंतर मोहित, म्हणजे सोशल मीडियाबद्दल काही असेल तर मी मोहित दादाला विचारते. सो आमच्या बॉन्डिंगबद्दल तुम्हाला आता अख्खा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेलच. पण मी स्वतः 2 शब्द मोहितबद्दल बोलली आहे जेणेकरून हा ब्लॉग पाहिल्यानंतर त्याला खूप असं भारी वाटलं पाहिजे. सो चला तर मग आता पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. मी एकदा त्याला कॉल करते कुठपर्यंत पोहोचलाय बघूयात. सो गाईज दादा येतोय तोपर्यंत मी थोडंसं रेडी होते. मी आता मी एक लिपस्टिकचा शेड लावलाय तो मी तुम्हाला दाखवते. हा NYBayचा मी हा शेड लावलाय जो माझा फेवरेट शेड आहे. सो ह्यानंतर मी आता क्रीम ब्लश लावतीये. तुम्ही बघू शकता माझ्या मगाच्या लुकमध्ये आणि आताच्या लुकमध्ये किती फरक दिसतोय मला. इथे खूप पिंकी ब्लश दिसतंय. सो मला हे खूप जास्त आवडतं. तर मला आता काही व्हिडिओज करायचे सो त्याच्यासाठी मला थोडंसं काजळ वगैरे पण लावायचं. तर हे NYBayचं बिग ॲपल ऑफ माय आय हे जे काजळ आहे ते वॉटरप्रूफ आहे आणि हे एका स्ट्रोकमध्ये सुद्धा खूप छान लागतं. सो मी तुम्हाला एकदा जाऊन दाखवते. आता हा NYBayचा दुसरा प्रोडक्ट आहे म्हणजेच ट्रूली मॅट आयलायनर NYBayचा. सो ते आहे ब्लू कलरमध्ये. मी तुम्हाला ते सुद्धा खूप लावून दाखवते.
दिस मला इथे असं जास्त लावता नाही. मला खूप पातळ लायनर लागतं, सो थोडंसं ते आता मी मिररमध्ये बघून व्यवस्थित लावेल. आणि तुम्ही काजळ बघू शकता किती छान दिसतंय माझ्या डोळ्यांमध्ये. सो हे जे प्रोडक्ट आहेत ते दोन्ही पण काजळ आणि लायनर दोन्ही वॉटरप्रूफ आहेत. म्हणजे जर तुम्ही आता पावसाळा येतोय आणि जर कुठे बाहेर गेलात आणि भिजलात तरी सुद्धा ते जाणार नाही. मी तुम्हाला एकदा हातावरती ट्राय करून दाखवते. हे बघा, 1 स्ट्रोकमध्ये लागतंय. इवन हे जे काजळ हे लायनर जे आहे ते सुद्धा मी तुम्हाला लावून दाखवते. तर गाईज आता आपण त्याच्यावर पाणी टाकून बघूयात हे वॉटरप्रूफ आहे का. तुम्ही बघू शकता एवढा स्प्रेडसुद्धा होत नाही. मी एवढा त्याच्यावरून हात फिरवते जोराजोरात, तर थोडंसुद्धा स्प्रेड होत नाही. तुम्हाला हे प्रोडक्ट हवे असतील तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही लगेच जाऊन बाय करू शकता NYBचे हे प्रोडक्ट. आणि हे जे काजळ आहे ते खूप छान दिसते. सो तुमचे प्रोडक्ट आत्ताच बुक करा NYB. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. आणि ह्याच्या फायनली मोहित दादा आलाय. दारू पिऊयात आता आपण मस्तपैकी. बघूया. वेलकम टू हिंदवीज डायरेक्ट पॅलेस. वेलकम टू हिंदवीज पॅलेस. कसं आहे? ये ना आतमध्ये. हे असं बाहेर का पण मी ते वाजवतोय ते बंद पडले. चलो काय आज स्पेशल ब्लॉग. आज मी तुला खूप सारे प्रश्न विचारणार आहे आणि मी त्यासाठी आता ऑर्डर केला आणि काहीतरी बनवलंय पण. बापरे बापरे. तुझी फेवरेट गोष्ट ऑर्डर केली आहे. मी ब्लॉग करते तुझ्यासोबत पहिल्यांदा. माझ्यासोबत ती पहिल्यांदा ब्लॉग करते. डायरेक्ट कसा ब्लॉग आहे हा? रॅपिड फायर. मी तुला काही प्रश्न विचारणार, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. मला घामाला डायरेक्ट रॅपिड फायर म्हटल्यानंतर तुम्हाला प्रश्न तुला असं पण तुला खूप विचारायचं असतं ना मला. मग सगळं खरं काढून घेऊ शकतोस तुम्हाला आज घेऊ. आज मग भारी भारी क्वेश्चन काढेल मी. असं काढ ना. ठीक आहे चल. गाईज आपण गेम स्टार्ट करूयात. मग तू आधी मला प्रश्न विचार, कारण सुरुवात तुझ्यापासून करू. मग मी माझे प्रश्न विचार. मला तुला माहिती आहे आता आता आम्ही कॉमन थोडे क्वेश्चन विचारले ते असं तुझ्या पर्सनल आयुष्यासाठी मला जे तुझ्याकडून काढून घ्यायचंय ते मी काढून घेणार आहे बाय द वे. आणि मी पण सेम तसंच करणार आहे. पण मग थोडं आमच्याबद्दल एकमेकांना माहित नाहीये काय काय. थोडं खूप सो भारी असावेत क्वेश्चन. पहिला प्रश्न मी तुला विचारू का. तू कधी कोणाच्या प्रेमात हॅव यू एव्हर बीन इन लव्ह. होता आहे. हो. तू कधी कोणाच्या प्रेमात पडलायस का. कधी किती मध्ये. 2022 अजून माझे आहे पण नाही एंड झालं. सो काय जे नव्हतं व्हायला पाहिजे झालं पण मध्ये होतं. मला विचारत इयर तुझं काय होतं. 2070 2020 जसं की मी म्हणाले आणखी एक पार्सल स्पेशल मागवलंय. मला वाटलं हिने जेवण बनवलंय पण हिने ना अख्खं सर्व पार्सल मागवलं. मी किचन मध्ये बघतोय तर सुजाता मस्तानी पार्सल आले. हे पार्सल आहे, आईस्क्रीम पार्सल आहे. हेच मस्तानी पार्सल आहे. मस्तानीच आहे. तिकडे पण मस्तानी. ते मस्तानी नाहीये, ते दाल आहे. दाल राईस पण मला टाइमच नव्हता. मला वाटलं कळणार नाही पण याला कळलं. मी ते पार्सल मला वाटलं आणि माझ्या समोर आला रे तो. काय विचारलेलं मला तेच सेम. मोस्ट मेमोरेबल डे. ऍक्च्युली माझा एक बर्थडे होता 2020 मध्ये. तर तो खूप माझ्यासाठी म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी बर्थडे सेलिब्रेट केला होता. 2020चा एक आणि 2021चा एक. की एक XYZ पर्सननी केला होता. मी त्याचा केला, त्यानंतर त्याने माझा केला. म्हणजे एक त्या व्यक्तीला असं सरप्राईज वगैरे कोणी दिलेलं आवडत होतं म्हणून मी त्याला सरप्राईज दिलं. आणि मी कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं की मला कोणीतरी सरप्राईज दिला. आणि मला त्यावेळेस खूप छान सरप्राईज भेटलं होतं. आणि आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती. सो ती आम्ही आश्रमात केली होती. आणि त्याची सेकंड गोष्ट अशी की त्यांनी मला माझा बड्डे आश्रमात करायला आवडतात म्हणून त्यांनी माझा बड्डे आश्रमात केला ज्यावेळेस आम्ही बोलत नव्हतो. सो तो माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे. आयुष्यभर मी लक्षात ठेवलं मेमोरेबल वाली तीच. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या सगळ्याच म्हणजे सगळंच माझ्यासाठी त्या असं अनफॉर्गेटेबल आहे काहीतरी. सो तुझ्या आयुष्यातला एक असा क्षण जो तू कधीच विसरू शकत नाही, म्हणजे एक मेमोरेबल खुश. असे खूप आहेत माझ्या आयुष्यातल्या अगोदरचे रिलेशनशिप मध्ये म्हणा किंवा मग
जनरल लाईफमध्ये, पण मग मला ना मेमोरेबल दिवस करायचा आहे माझ्या मम्मीसाठी, आईसाठी. की एक माझं ड्रीम आहे, माझ्या मम्मीचं ड्रीम आहे, ते मला लवकरात लवकर कम्प्लीट करायचं. पण तेव्हा ते मेमोरेबल डे होईल आणि तुम्हाला लवकरच कम्प्लीट करायचं आहे अशी माझी इच्छा आहे. सो मी त्या हिशोबाने करतो. डन. एवढं काय इमोशनल. आणि सेम माझं पण असंच आहे की बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात मला करायच्या, तो एक मेमोरेबल असेल, पण याच्यानंतर जे पण घडेल ते त्याच्यापेक्षा जास्त भारी जे मी स्वतः ठाणली आहे मी. अशी एक गोष्ट जी तू आयुष्यात रिग्रेट करतोस, तुला ती गोष्ट रिग्रेट करतो ती नव्हती करायला पाहिजे, आणि हे सगळ्यांच्या आयुष्यात अशी एक गोष्ट असते. मधल्या पिरियड जो होता त्यामध्ये चुकीच्या ठिकाणी केलेला टाइम वेस्ट. ओ माय गॉड. म्हणजे खरंच एक ती वाटतं की एका चुकीच्या ठिकाणी मी काही टाइम घातला, सो त्यामुळे माझं पुढं काही गोष्टी करण्यासाठी उशीर झाला. ओके. हा बोला. म्हणजे काय तर एका चुकीच्या ठिकाणी एक एक्सपिरियन्सनच माणूस शिकतो, पण मग जास्त वेळ त्या ठिकाणी टाइमपास केला ना किंवा आपल्या आयुष्यात थोडं काहीतरी प्रॉब्लेम येतात. सो सेकंड ह्यानंतरचा क्वेश्चन आहे, तुझी मराठी किंवा हिंदी क्रश, तुझी एखादी क्रश, पहिली क्रश, तुझ्या आयुष्यातली तुझी पहिली क्रश सांगू? सांग. श्रद्धा कपूर. श्रद्धा कपूरचं काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे तो सोजवळपणा, तो एक फेस. हा, मला ती एक हिरोईन आहे. अशी एक गोष्ट तुला आयुष्यात कधीच नाही करायची आहे, म्हणजे की तुला बदल करायचा, त्या गोष्टी बदल करायचा, म्हणजे तुझ्यातली एक अशी गोष्ट तुला आवडत नाही, की तुला खूप त्रासदायक ठरली आहे याच्या आधी, किंवा पुढच्या व्यक्तीला कधी आपल्या स्वतःला ग्रँटेड न घेऊ द्यायचं. पुढचा म्हणजे ना एक असं होतं, पुढच्या व्यक्तीच्या वेळेस आपल्याला ग्रँटेड घेतो ना, फ्रेंडशिप आहे तर दोघांच्या मनात पण तेवढीच रिस्पेक्ट असणं. एकाकडे एक देतोय आणि एक जर नाही देते ना तर मग तिथे ती गोष्ट खटकती, आणि मग तो एकदा पुढच्या व्यक्तीने तुला ग्रँटेड घेतला की मग त्या ठिकाणी आपलं स्थान हे डायरेक्ट झिरो झालं. सो दोन्ही साईडनं म्युच्युअल रिस्पेक्ट आणि म्युच्युअल राहिलं तरच ते पुढे फ्रेंडशिप टिकणार, सगळ्या गोष्टी येतात. बरोबर का नाही काय? कमेंट करून सांगा. म्हणजे ग्रँटेड घेतलं ना मग ते रिलेशनशिप मध्ये पण असो, ग्रँटेड घेतलं तर मग ते रिलेशनशिप जास्त नाही झालं. तर तुम्हाला सुद्धा अशी कोणती गोष्ट तुमच्यात बदलायची आणि परत करायची नाहीये हे कमेंट करून सांगा. मी धडाधड आता मोहितला प्रश्न विचारणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे मोहित तुला, तुझ्या आयुष्यात असा एक किस्सा जो खूप कॉमेडी सीन होता आणि तू कधीच विसरू शकत नाही, खूप भयानक. मला वियर्डेस्ट सांगतो मी तुला. म्हणजे कसं माहिती का, मी गाडीवरती ज्यावेळेस असताना त्यावेळेस लहान लेकरं असतात, म्हणजे आई वडिलांसोबत लहान लेकरं असताना, सो मला कंटिन्यू ना असं त्याचं अट्रॅक्शन इकडं घेण्यासाठी ना, असं तो इकडे बघितला ना मग मला डायरेक्ट माझे असे डोळे ना हे ना डायरेक्ट मी असे घाबरून डोळे करून टाकतो. तो मी कॅमेरा स्क्रीनवरती नाही दाखवायचे तेव्हा असे आले, म्हणजे तो डायरेक्ट पुढचा व्यक्ती ना फक्त माझ्याकडेच फोकस येतो. आई वडील म्हणतात की कुठे बघतोय, तुझं लक्ष असं घाबरून माझ्याकडेच असतं हे वाचवायला. मला स्क्रीनवरती नाही दाखवत, पण मग तो इकडेच कंटिन्यू तिथे जाऊचे पण मी मुद्दा म्हणून त्याच्या मागं असतो. तो असं पण तो आगाऊपणा मला असं लहान मुलांना चिडवून. तू सर्वात जास्त एकटेपणा कधी फील करतेस? असं खरं सांगायला गेलं तर मी तुला माहिती आहे, मी घरात एकटीच असते. सो म्हणजे मला पर्सनल लाईफ मध्ये समज असं जर कधी काही गोष्ट झाली ज्यावेळेस तुला असं वाटतं की मी एकटी पडते असं कधी फील होतं? खूप वेळा असं होतं. इव्हन काल रात्री झालं होतं, मी डायरेक्ट रडून घेतलं असं मला एकटं वाटतं. म्हणजे असं बऱ्याच गोष्टी आहेत की सगळ्या गोष्टी मी एकटे हँडल करते, सगळं तुला माहिती दुकानाचं सगळं बघावं लागतं. सो जेव्हा खूप ओव्हरलोड होतो आणि माझ्याकडून कामं वेळेवर होत नाही, पण मग समजा फ्रँचायझी त्यांच्याकडे व्यवस्थित स्टॉक कधीतरी एखाद्या वेळेस असं होतं, समोरून जर मला कोण असं पटकन बोललं तर मला सहन होतं. त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने एकटं पडल्यासारखं वाटतं की नाही, कोणीतरी सपोर्टला पाहिजे आपल्या आयुष्यात. लोकांना असं वाटतं की माझ्याकडे खूप सपोर्टला आहे, माझ्याकडे सगळं काही आहे आणि मला कोणीतरी सगळं. मग एवढं सर्व असून पण ना तो एक एकटेपणावाला पॉइंट हिट होतोच खूप होतो. मला रात्री झोपताना कधी कधी खूप असं एकटं वाटतं, काही गोष्टी अशा आयुष्यात घडून गेलेल्या आहेत, ते परत फ्लॅशबॅक असं झालं ना खूप एकटं वाटतं. असं वाटतं की यार कोणीतरी पाहिजे ना आपल्यासोबत. रिलेशनशिप नाही पण असं फ्रेंड्स. म्हणजे मला त्यावेळी खऱ्या अर्थाने जिगर टीमचं आठवण येते, कारण जोपर्यंत मी तिकडे राहिला ज्यावेळेस होती ना तिकडे नांदेड खूप खुश असायचे. कंटिन्यू मी असायचो, सानू असायची, विश्ला असायचं, कधीच एकटं फील केलं नाही. आणि एक सानिका आणि माझं बॉन्डिंग पण एक अचानक झालं. सो मी कधीच एकटं सर्व सुरुवातच झालेली आपली थाटामाटापासून. आणि कधी एकटं वाटलं ना मी आदित्यला भेटायचं आणि सानिकाला भेटायचं, तुला भेटायचं, खूप एन्जॉय करायचो आम्ही.
खाली वर राहायचो तर कधी वर जा कधी थर्ड फ्लोअरला मी फिफ्थ फ्लोअरला राहायचो. खूप मजा यायची यार, ते दिवसच खूप भारी होते. आता हा एक क्वेश्चन आहे भारीवाला, की तुझ्याबद्दलची अशी कोणती गोष्ट आहे जी मोस्ट लोकांना माहिती नाही, पर्सनल आहे, पर्सनल म्हणजे तशी पर्सनल नाही, तुझ्या बाबतीतची, तुझ्या पर्सनॅलिटी बाबतीत, की लोकांना माझे व्हिडिओज खूप खुश हसणारे बघायला मिळतात. पण जे 2-3 लोक आहेत समजा आपली जी गटी किंवा सृष्टी साक्षीचे काही जवळचे, त्यांना माहिती आहे मी अशी खूप इमोशनली आहे, म्हणजे खूप इमोशनल आहे. आणि एक अशी गोष्ट आहे माझ्याबद्दल की लोकांना असं वाटतं मी खूप बिनकामी तर तसं नाहीये. घरातल्या सगळ्या गोष्टी मी एकटी करते, म्हणजे जेवण असेल सगळ्या गोष्टी माझ्याबद्दल. म्हणजे लोकांना वाटतं की मी खूप हसते, पण नाही, ज्यावेळेस मी एकटी असते त्यावेळेस मी खूप रडते, कारण खूप एक वेगळाच वाईब येतं मला. पर्सनली मी खूप अशी हार्ट ब्रोकन आहे. लोकांना नाही माहिती, लोक मला खूप कमेंट्स करतात की तू, लोकांना मी सेल्फिश वाटते, पण नाही, मी सेल्फिश नाहीये. माझ्याकडून खूप लोकांनी त्यांचा सेल्फ हे करून घेतलाय, फायदा करून घेतलाय. मी आजपर्यंत माझा फायदा कोणाकडून करून घेतलेला नाहीये. सो ही गोष्ट आहे जी मला निगेटिव्ह कमेंट्स मला ज्या येतात, पण आता निगेटिव्ह कमेंट्स कमी झाले आता लोक ना. सो मला त्या लोकांना एक सांगायचंय की तुम्हाला पर्सनली नाही माहिती की मी कशा फेज मधून गेलीये. तो वाला पॉईंट होता. पण मग आता अगोदर तेव्हा स्टार्टिंगला ज्यावेळेस लोकांना काही गोष्टी माहिती नव्हत्या तेव्हा निगेटिव्ह कमेंट येते, पण आता लोकांचे कम्प्लीट निगेटिव्ह कमेंट बंद झाले. आता लोकांना कळायला लागले कोण कसं आहे, लोकांना कळत नाही कोणाला काय बोललं. लोक समजूतदार झाले त्या बाबतीत आता, कारण मग जर मी मॅच्युअर्ड कमेंट करतात. जर मग कसं असतं ना, तर मी खूप सेल्फिश आहे, तर ही लोक आज माझ्या जवळ नसतात. ते समजतं ना, ही लोक आहेत ज्यांना सेल्फिश माणसं अजिबात आवडत नाही. वाईफ एका पर्सनला भेटल्यानंतर ना वाईफ समजते तो कशासाठी जुळलाय, का त्याच्या डोक्यात आहे, समजून जातं बरोबर. सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, एक अशी गोष्ट ज्याने तुला पूर्णपणे चेंज केलं, किंवा म्हणजे तू जसा होतास त्याच्यापेक्षा तू खूप वेगळा झालायस, किंवा तुझ्यात भरपूर चेंज झाला अशी. ज्यावेळेस आपल्या लाईफ, मी सांगतो याचं उत्तर. एक माणूस जनरली ना एक त्याच्या लाईफ जोपर्यंत त्याला रिअल परिस्थिती समजत नाही ना तोपर्यंत माणूस झोपेत न उठत नाही. एक कोणता तरी मोठा प्रॉब्लेम त्याच्या लाईफमध्ये यावं लागतं. तो मनी प्रॉब्लेम असू शकतो, कोणता पण असं, कोणताही एक्सवायझेड, एक ॲक्सिडेंटचा असेल, कोणाला काही झाला असेल मोठावाला, कोणाच्या आपल्या एक्सवायझेड आईला कोणालाही काही झालं असेल ना, त्यावेळेस सर्व सोडून माणूस फक्त एका ज्यावेळेस समजून जातं त्याला की हे काहीच नव्हतं आणि ही होती खरी जिंदगीची, ते आपण दुर्लक्षच करत होतो, अजिबात तिकडे काही नव्हतं, एक वेगळंच काहीतरी करत होतो. आत्ताची मागच्या काही एक ना काही दिवसात चांगलाच फोडून निघला याचा अर्थ. ओव्हरऑल एवढं उत्तर त्याचा एक कळलं, 1 वर्षाचा जे गॅप होता ना 2022चा, तो त्याला चांगलाच भोवलेला दिसतोय. कधीच नसायची माझी थोडी मेंटॅलिटी चेंज, खूप सेंटी झाला ऍक्च्युली, हा असा नव्हता कधी. सेंटी होतो पण मी दाखवत नव्हतो, फक्त आता थोडं त्यामुळे मग थोडं झालाय तो पॉइंट की एकदा लाईफ मध्ये अशी कोणती मोठी गोष्ट झाली ज्यातनं भाजला किंवा माणूस बरोबर चेंज होतो. म्हणून तशी माझ्या लाईफमध्ये झालेली एक गोष्ट, जेव्हापासून मी थोडा सगळ्या बाबतीत चेंज झालो आणि मग त्यामुळे बेटर झालं. एक लाईफमध्ये वेगळं वळण घ्यायला सुरुवात झाली माझं. मग ते कामं करण्याच्या बाबतीत म्हणा, एक बेटर पर्सन होण्याच्या बाबतीत पण. डन. तुला तुझा जोडीदार कसा हवा? खरंच जे मनात नाही, आतापर्यंत आपण कुठेही काही आन्सर देतो, पण तुला स्वतःला तुझ्या स्वभावानुसार माहिती का, तुला तुझा स्वतःचा स्वभाव माहिती आहे, सो तुझा त्या स्वभावाला धरून असं तुला सांभाळून घेणारा कशा टाईपचा मुलगा हवाय जो तू एक्सपेक्ट करतो? काय की आजपर्यंत माझा एक्सपिरियन्स खूप लहान आहे ह्या गोष्टींमध्ये. म्हणजे मी लोकांना जी आहे ती कधी कळलेलीच नाहीये की मी काय एक्सपेक्ट करते समोरच्या. मला खूप काही असं खायला प्यायला फिरायला शॉपिंग अजिबात लागत नाही, कारण तेवढं मी कमवते की तेवढं मी, आणि मला अशी कधीच अपेक्षा नसते. मला कोणाकडून साधं गिफ्ट घ्यायला सुद्धा आवडत नाही. जर मी घेतलंच तर मी तेवढ्यापेक्षा डबल त्याला रिटर्न करत असते. पहिल्यापासून हा माझा स्वभाव आहे. पण जर जोडीदार म्हणून मला कोणी पाहिजे असेल, मी असं इमॅजिन केलेलं आहे, मला खूप श्रीमंत नको, पण मनाने तो श्रीमंत पाहिजे. मग त्याच्या मनात असं म्हणजे त्याचं ठीक आहे 1000 पास्ट असू देत त्याचे, पण तो जर माझ्यासोबत आहे तो माझ्यासोबत लॉयल पाहिजे, तो त्याच्या पास्टचा विचार न करणार पाहिजे. ऍक्च्युली माझ्या बाबतीत ह्या गोष्टी घडल्या, सो त्याचं म्हणून मी त्यापासून थोडं भाजून पुढे आली. बरोबर. बऱ्याच लोकांना आता आन्सर भेटत. तर
तो त्याचा पास्ट सोडून फक्त माझ्यासाठी जगला पाहिजे, तरच मी फक्त त्याच्यासाठी जगू शकते. कारण जर तू पास्ट मध्ये तू एक्सपेक्ट करू शकत नाहीस ना की मी सुद्धा तुझ्यासाठी तेवढंच लॉयल किंवा हंबल असलं पाहिजे. जेन्युइन म्हणजे मी एक आन्सर दिले जे सगळ्याच हे करतात. आणि मेन गोष्ट खूप केअर करणार हवं, कारण मला खूप असं लहान बाळासारखं पॅम्पर करावं लागतं, सगळे तुला माहिती आहे. माझं जास्त काही एक्सपेक्टेशन्स नसतात. माझा जो राग आहे तो त्यांनी समजून घेतलं पाहिजे. ज्या त्या सिच्युएशनला मला त्यांनी समजून घेतलं पाहिजे की म्हणजे समजा आता मला काय होतंय ते त्याला आपोआप कळलं पाहिजे. मला जर रडायला येत नाही की त्याचं काहीतरी चुकलंय, मला सांगता येत नाही की तू चुकलायस, तर त्याचं त्याला कळलं पाहिजे की बाबा मला नक्की कशाचा त्रास होतोय, मला कशामुळे राग आलाय किंवा कशामुळे मला एवढं हर्ट झालं. आधी त्यांनी मला ओळखावं, तसा मला माणूस हवाय की माझ्या आयुष्यात समजूतदार, लव्हिंग, केअरिंग, सपोर्टिव्ह असं. म्हणजे जर मी आज काही करते तर त्यांनी मला तू लढ, मी आहे एवढं 2 शब्द बोलावे तास, मला काहीच एक्सपेक्ट करत नाही. क्वेश्चन आहे तुला की तुला तुझा लाईफ कसं हवाय किंवा तू कसं इमॅजिन केलं? माझ्या बाबतीत असं आहे की तो पर्सन मी त्याच्या अराउंड रिव्हॉल्व झालं पाहिजे, त्याच्या अराउंड, आणि ती माझ्या अराउंड रिव्हॉल्व झालं पाहिजे. म्हणजे काही जरी समज म्हणजे कम्प्लिटली असं की समज काही जरी गोष्टी होत्या तर मला शेअर करायला आवडतं फक्त, पण मला प्रत्येकाशी शेअर करायला नाही आवडत. काय माहिती मला ना, जो माझा एक हक्काचा व्यक्ती आहे ना, मी लिमिटेड ग्रुप अनलिमिटेड लोक ठेवतो ना, त्यापैकी एक ती व्यक्ती असते आणि मग तिला सर्व शेअर करायला आवडतं स्वतः. फक्त तो व्यक्ती पण पुढचा असा तेवढा चांगलं ओपिनियन देणार असावं, नाही तर काहीतरी नाही. मग चांगलं ओपिनियन देणार असलं ना, लाईफ बरोबर सॉर्टेड होऊन जाते. म्हणजे एकमेकांसाठी आपण तसाच एक व्यक्ती असले पाहिजे. 2 घराचे 2 पिलर जे असतात ना, त्यामुळे एक असा आता आणखी आता शोध करायला चालू आहे, त्यामुळं टाईम आहे. पण जी पण येईल, जी पण मुलगी असेल ती मला भारी ठेवलं आणि मी तिला भारी ठेवलं, अशाच हिशोबाने मी विचार करणार. एक चांगली एक मला ना मला आदित्य एक गोष्ट ना म्हणजे खूप भारी गोष्ट आहे की रिलेशनशिपमधला एक ही गोष्ट सांगतो. जसं मला आपला बोलता वाद आहे ज्यावेळेस ती म्हणते की एक निर्णय घेते असा की मी तुला सोडून जाईल किंवा हे करेल ते करेल, त्यावेळेस तू ऑलरेडी सोडून गेली असते त्यावेळेस. कारण की तो माइंड जो आहे ना, त्याला ऑलरेडी कसा विचार करू शकतो कोणी असा की XYZ जी आहे माझी व्यक्ती मी सोडून जाण्याचा हा विचारच नाही करू शकत. तिथे ती व्यक्ती जी आहे ती बोलते म्हणजे तिथेच आपण अर्धा हरलेला असतो. सो मेन तिथे पॉईंट येतो की ऑलरेडी ती प्रिपेअर झालेली असते. हां तुला ठीक आहे हां, त्यामुळं तो वाला पार्ट कधी होऊ नये कोणाच्याच लाईफमध्ये, सोडून जाणारावाला ती बोलू नये, नाहीतर मध्ये निगेटिव्ह वेमध्ये जातं. सो बेटर आहे की तो वाला पार्ट दोन्ही एकमेकांना असं कधी बोलू नये बरं का. आता आणखीन एक क्वेश्चन जो एक प्रत्येकाने फाइंड आउट केला पाहिजे, विचार केला पाहिजे की तो आहे की तुझा लाईफमध्ये जीवनातला उद्देश काय आहे जगण्याचा, तुला कशा प्रकारची जिंदगी जगायची, लाईफ जगायची. पैसे तर सगळे कमवतात आयुष्यात, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पैसा आहे. पैसा आहे तर सगळे आपले आणि सगळे आपल्या जवळ आहेत. आपण कितीही म्हणलो पैसा सगळं काही नसतो, तर पैसा सगळं काही आहे. कारण तरच आपलं जगणं आहे. ऑक्सिजन फुकट मिळतो ठीक आहे, चल कधी कधी वेळ आला तो पण विकत घ्यावा लागतो आपल्याला. आपण काय म्हणतो त्याला, कोरोनाच्या वेळेस काय म्हणत होते आपण ते. सो सगळ्या गोष्टींना हा पैसा खूप इम्पॉर्टंट आहे. मरताना कुणी पैसा घेऊन जात नाही, ही गोष्ट खरी आहे. पण जोपर्यंत आपण आयुष्य जगतो तोपर्यंत भला मोठा पैसा आपल्याला पाहिजे. माझ्या आयुष्यात जगण्याचा मोठा हा एवढाच आहे की माझी जी काही स्वप्न आहेत ती मला माझ्या स्वतःच्या दमावर पूर्ण करायची आहे. त्यानंतर म्हणजे मी जे काही याआधी सोचलंय, एक 1-1.5 वर्षापूर्वी जे काही मी सहन केलं किंवा जे काही मला मिळालेलं नाहीये ते मला माझ्या पुढच्या आयुष्यात अशी कोणतीच गोष्ट ठेवायची नाही की जी मी करू नाही शकते. म्हणजे मला कमवायचं ते फक्त असं काही घ्यायचं म्हणून वगैरे नाही, तर मला आयुष्यात एक माझ्या सगळ्या जवळच्या सोबत खूप गोष्टी करायच्या किंवा त्यांना सुद्धा खूप गोष्टी द्यायच्या. आणि माझं एक स्वप्न आहे की मला माझ्या घरच्यांपासून खूप दिवस लांब राहावं लागलं, तर अशी कोणत्या मुलांवर वेळ नाही येऊ द्यायची की त्यांना त्यांच्या घरच्यापासून कोणत्या कामामुळे लांब राहायला लागेल. तुझ्या जगण्याचा किंवा तुझ्या आयुष्यात तुझा उद्देश काय? म्हणजे सेम क्वेश्चन त्या माझ्या बाबतीत ना, म्हणजे जनरल प्रत्येकाच्या बाबतीत असं असतं. पैसा जसं म्हणजे पैसा एका स्टेजपर्यंत इम्पॉर्टंट होतो. ज्यावेळेस जी लोक पैसा कमवतात ना त्यानंतर मग त्यांना क्वेश्चन पडतो की आता पुढे काय. अगोदर तर प्रत्येकाने पैसा कमवलाच पाहिजे, त्याच्याशिवाय तर नाहीच आहे. कुठेही जायचं म्हणलं तर पैसा. पण एकदा पैसा एवढा कमवायचा आहे, पैसा कमवल्यानंतर ना समाजासाठी, समाज म्हणण्यापेक्षा ना जे माझ्यासोबत भरपूर अशा गोष्टी झाल्या ज्या मला भेटल्या नाही किंवा मग असं म्हणता येईल की तिथे इनकम्प्लीट झालं. मला माझ्या फॅमिलीकडनं तर सगळं भेटलं, पण एक स्टेज अशी होती की
की इथं काही गोष्टी ह्या जसं म्हणजे अनाथांना विषय तो एक सर्वात महत्त्वाचं काय होतं त्याच्यावेळेस पण ना रस्त्यावरती जे प्लास्टिकवाले बॅग वगैरे हे सर्व त्यांची काय चुकी होती की त्यांनी त्या घरात जन्मले. हा मला सर्वात मोठा पॉईंट वाटतो. मग त्यासाठी काहीतरी अशी समाजातली मोठी गोष्ट करायची. आणि ग्रामीण भाग आणखी पण सिटी क्षेत्रात बघितलं ना तर सिटी क्षेत्रामध्ये थोडं प्रत्येकजण त्यांच्या कम्पॅरिझन टू थोडं चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करतो. पण ग्रामीण भागात ना आणखी पण खूप मागासलेली खाललेली परिस्थिती आहे ना की मग तो एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तिकडे आणखीन त्यांना आपल्या कोणत्या ह्याच्याकडनं भेटलं नाही आहे जो एक्सपेक्ट करतात तो भेटलं. तर त्यांच्या शेतकऱ्यांसाठी वगैरे सगळ्यांसाठी ना थोडं तो वाला पॉईंट मला अगोदरपासून माझ्या लाईफमध्ये आहे की या सगळ्या गोष्टीसाठी ग्रामीण भागात काहीतरी मोठी गोष्ट करायची. मग त्यासाठी पॉलिटिक्समध्ये पण ज्यावेळेस येईल तो वाला पॉईंट त्यावेळेस अगोदरपासूनच मला राजकारण आवडतंच. त्यामुळे ते राजकारणाची आवड अगोदरपासूनच आहे. सो त्या क्षेत्रात मला फ्युचरमध्ये 100% काम करायचं आहे. जवळ आता नाही पण ज्यावेळेस टाईम येईल त्यावेळेस नक्की करू. आणि येस माझं पण सेम आहे पण काही कारणांमुळे ते होईल का नाही आय डोंट नो. पण मला लाईफमध्ये खुश राहायचं आहे मला. आणि ज्यात खुशी भेटते ना तीच गोष्टी करायच्या. इंटरव्ह्यू झाला हो यार इंटरव्ह्यू झाला तू अशा प्रकारे घेतलं पण मजा येते. हे क्वेश्चन थोडं मी अजिबात एक्सपेक्ट नाही केलं की अशा प्रकारे आन्सर देण्याची गरज पडेल मला. आणि सेम माझं एक स्वप्न मी ते स्वप्न अजून एक असेल की छोटंसं तरी गाव मला दत्तक घ्यायचं. आणि मेन गोष्ट मला आपल्या धर्मासाठी सुद्धा काहीतरी करायचं आहे. हे माझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे. बऱ्याच गोष्टी आहेत मी आता बोलून नाही दाखवणार. ज्यावेळेस वेळ त्यावेळेस करून टाकेल. ज्यावेळेस धर्माचा विषय येतो ना त्यावेळेस मी क्लिअरली सांगतो की सर्वात अगोदर जर कोणती गोष्ट केली तर ती आपल्यासाठी फॅमिलीनंतर हा धर्मच असतो जो मला कंटिन्युअस हिट होतोय. आणि मग माझ्या धर्मासाठी ज्यावेळेस माझ्या धर्मावरती म्हणजे आपल्या धर्मावरती हिंदू धर्मावरती ज्यावेळेस कोणती गोष्ट येईल त्यावेळेस कोणीच नाही थांबू शकणार. आणि कोणी थांबलंच नाही. म्हणजे आता मागचे रिसेंट किस्से झाले ते झाले. पण मग ज्यावेळेस हिंदू स्पेशली मला ना हिंदू धर्मासाठी जेवढं काही करता येईल सर्वात हा मेन मोठा आहे बरं का माझ्या एका ह्याच्यात की मी आदित्य कंटिन्यू ह्या गोष्टीवरती चर्चा करत होतो ना मी आदित्य विषयला. सो आपल्या धर्मासाठीचा धर्मावरती जर कोणतं संकट आलं तर माणूस कधीच थांबू शकत नाही. ज्यावेळेस आणि आपल्या म्हणजे मला स्वतःच्या आईवर किंवा माझ्या संकट आला आपल्या बघा पण मोठे आपल्या ज्यावेळेस कधी कोणी सांगायची गरज नाही पडत. ज्यावेळेस धर्मावर येतं ना जसं फॅमिलीवरती काही संकट आलं ज्यावेळेस फॅमिलीवरती काही संकट आलं तर अजिबात आपल्याला काही कोणी सांगायची गरज नाही पडत. आपल्या माणूस सेम आपल्या धर्माबाबतीत होतं आपल्या हिंदू धर्माबाबतीत होतं की ती गोष्ट हिट होते. मग एक वेगळंच हे होतं. त्यासाठी धर्मासाठी मला सगळ्यात मोठी गोष्ट करायची माझ्या हिंदू धर्मासाठी. आणि मग फ्युचरमध्ये मी 100% करायचा प्रयत्न करणार. 100% माझं मोटिव्ह आहे त्या धर्मावर. पण मी ते बोलणार नाही. ज्यावेळेस करेल ना तेव्हा महाराष्ट्र बघेल की खरंच काहीतरी मी केलंय. म्हणजे माझं नाव जर हिंदवी आहे तर ह्या नावाला सूट होईल असं मी काहीतरी केलंय. मी बोलून नाही करून दाखवेन. आणि ज्यावेळेस पण ना धर्माचा विषय आला ना आपल्याला दुसऱ्या कोणत्या धर्माबद्दल अजिबात द्वेष नाही काही नाही. पण माझ्या आपल्या स्वतःच्या हिंदू धर्मावरती खूप जास्त प्राऊड आहे. असायलाच पाहिजे एवढं. आणि प्रत्येकाला असलं पाहिजे एवढंच करतो. कसं आहे माहितीये का ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीवर गर्व करू हक्काने त्याच वेळी आपण त्या गोष्टीसाठी काहीतरी करू. मग काही असू दे धर्म असू दे बऱ्याच काही गोष्टी. कारण स्वतःच्या कोणत्याही गोष्टीवर माणसाला गर्व असायलाच हवा. छोटं म्हणजे धर्माचं थोड्या साईडला ठेवू पण जे पण असेल ते हक्काचं असतं स्वतः कसं त्या गोष्टीवर गर्व असायलाच पाहिजे. आणि ना स्वतःची गोष्ट करा. स्वतःचं एक छोटं पण असतं ना तर स्वतःचं ते भारी वाटतं. सो स्वतःची एक गोष्ट प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्वतःचं काहीतरी असावं. मग ते छोटं असावं पण कारण की त्यात एक वेगळंच सुख असतं. ते पण मला एक जाणवलं की प्रत्येकाने असलं पाहिजे. प्रत्येक जण डिझर्व करतो स्वतःचं काहीतरी करण्याचा स्वतःच्या लाईफमध्ये खुश राहण्याचा. आपल्या बायकोला आईला आईवडिलांना सर्वांना खुश ठेवण्याचा लहान लेकरांना. सो तेवढंही करा. आणि आपल्या धर्माचं 100% धर्माला माना. हिंदू धर्मावरील बाकीच्या प्रत्येक धर्माने आपापल्या धर्माला मानण्याचं स्वातंत्र्य आहे. पण आपल्या धर्माने आपल्या धर्माला आणखीन एक गोष्ट जी आहे ना आपल्या समाजात ना सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपला समाज जो आहे ना तो घाबरणाऱ्याला घाबरवणाऱ्याला आहे. जो घाबरणारा व्यक्ती त्याला घाबरवणारच. तो तिथे आपण अजिबात कोणत्याही गोष्टीला दबून न राहणं. दबून कोणी जर घाबरत असेल तर अजिबात घाबरायची गरज नाही. दबून राहायचं नाही कोणाच्या कोणत्याही ठिकाणी. आणि कोणावर मेन गोष्ट डिपेंड कोणावरतीच कोणाकडनं एक्सपेक्ट नका करू. सर्वात बेस्ट गोष्ट लाईफमध्ये जर जगायची असेल तर जास्त लोकांकडनं काही अपेक्षा न ठेवणं.
सर्व गोष्टी ज्या आहेत त्या स्वतः काहीतरी घेतात तर लोकांना पण तुम्ही चांगल्या गोष्टी द्या. एक्सपेक्ट न करणं, म्हणजे जर वाद थांबवायचे असतील ना कोणत्या बाबतीत तर त्या व्यक्तीकडनं एक्सपेक्ट कमी करणं, एक्सपेक्टच न करणं हे लाईफ मध्ये खुश राहण्याचा सर्वात बेस्ट ऑप्शन वाटतं. बरोबर का नाही? मग काही मला तुम्ही नक्की सांगा कमेंट करून. आणि सर्वात जो मी म्हणलं की ग्रांटेड वाला विषय, की पुढच्यांच्या मनात आपल्या बाबतीत फ्रेंडशिप मध्ये रिलेशनशिप मध्ये किती आदर आहे हे ओळखून घेणं. माणसं ओळखायला मला खूप जास्त गरज आहे. जर नसेल ना रिस्पेक्ट तर बेटर आहे एक तर त्यांना त्याची जाणीव करून द्या आणि आपण आपला पास वेगळा करू. आणि जर असेल तर ती वरी जाणीव करून एक चान्स तर त्यांना म्हणताय. आपल्याबद्दल जेन्युइन फिलिंग्स आहेत ना तर ती आपल्याकडे येणार. फक्त लक्षात घ्या की कोणी ग्रँटेड नाही घेतलं पाहिजे. ग्रँटेड घेतल्यानंतर जे दुःख होतं ना ते कधीच कोणाला झालं नाही पाहिजे. आणि मध्ये ऑफकोर्स तुम्हाला स्वतःला मी जो म्हणतोय तो पॉईंट तुम्हाला हिट होत असेल, समजत कनेक्ट करत असाल की पुढच्यांच्या व्यक्तीबाबतीत जेवढी आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल रिस्पेक्ट आहे तेवढीच पुढच्याच्या मनात आपल्याबद्दल रिस्पेक्ट पाहिजे. तेव्हाच सगळ्या गोष्टी सुरळीत चालतील. नाही तर कधीच तराजू आहे तो असा कधीच नाही होऊ शकणार. सेम फिलिंग, सेम बॉन्ड पाहिजे, सेम रिस्पेक्ट पाहिजे, तेव्हाच सगळ्या गोष्टी लाईफमध्ये तो पण खुश असेल आणि आपण. आणि कोणाजवळ इतकं पण फ्रँकली किंवा फ्री होऊन बोलू नका, इतकंही डायरेक्ट मोकळं होऊ नका. समोरचा किती ऐकून घेणार किंवा किती पर्सेंट त्याचं आपल्याला देतोय इम्पॉर्टन्स तर तुम्ही त्याच्यासाठी. सेल्फ रिस्पेक्ट बाबतीत ना एक गोष्ट आहे की इगो असणं वेगळं आणि स्वतःबद्दल सेल्फ रिस्पेक्ट थोडी. इगो नसावा. इगो जो आहे ना तो थोडा इगो वेगळा पार्ट मध्ये येतो, पण सेल्फ रिस्पेक्ट माणसाने नक्की असावी. पण या विषयावरतीच ब्लॉग एंड करू, कारण मी खूप मोठा ब्लॉग झाला. पण आम्हाला थोडासा फन वे मध्ये घेऊन जायचं होतं हे, पण मग तू गेला असा थोडा फन वे. ऍक्च्युअली क्वेश्चन आमच्याकडे तशी नव्हते फन वाले. तू काढलीच नाही असे वाले फन वे वाले काढायचे नाही. ऍक्च्युअली मी खूप इमोशनल आणि असे खूप राजकारण विचारायचे. पण मग तुम्हाला हे जे होते ना मुद्दे, जेवढे पण मुद्दे आपण बोललो ते तुम्हाला कसे वाटले हे नक्की आमच्या दोघांचे पण नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचे थॉट्स कसे वाटले. मजा आली. पण मी असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की आपण इथं असं बोलू, पण मग ब्लॉग खूप भारी झाला. असंच बोलावं लागेल. तर कमेंट करून सांगा नेक्स्ट ब्लॉग. गाइस खरंच ना नक्की कमेंट करून सांगा या ब्लॉग बाबतीत ना जेवढे जास्तीत जास्त कमेंट करता येईल तेवढ्या लोकांनी कमेंट करा की आजच्या व्हिडिओच्या प्रकारे ना लोक होप सो पॉझिटिव्हलीच घेतल्या सगळ्या गोष्टी आणि लोकांना भारी वाटेल. आणि पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचा बघण्याचा बदला आणि तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आम्ही दोघं पण सर्व कमेंट्स वाचणार आहे. आणि जे कडक ब्लॉग झाला. तर या ठिकाणीच आम्ही हा ब्लॉग एंड करतो. खूप मोठा होईल हा ब्लॉग. सो थँक्यू सो मच ज्यांनी हा ब्लॉग बघितला. आणि मनापासनं माझ्याकडनं आणि हिंदवीकडनं तुम्हाला तुमच्या लाईफसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही प्रत्येक जण आपल्या लाईफमध्ये 10 जूनला त्याचं आपण ब्लॉग तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहे. डन. सो ये ब्लॉग यहाँ एंड करते हैं. थँक्यू सो मच. बाय बाय करा. येस बाय बाय.